नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तेच नव्हे तर त्यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ आणि इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षापासून हे प्रकरण गाजत होतं. आज मुंबईतील विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे आणि इतरांनाही निर्दोष सोडला आहे. छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. कारण हा एक डाग होता त्यांच्यावर, तो डाग धुवून निघाला आहे आणि विशेष न्यायालयाचा निकाल आहे. मुंबईतल्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे, निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात 2016 साली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. 2 वर्षाहून अधिक काळ छगन भुजबळ तुरुंगात होते. 2018 मध्ये मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला, तेव्हा ते बाहेर आले. म्हणजे प्रकरण गंभीर होतं. त्यातून छगन भुजबळ यांना रिलीफ मिळाला आहे. 2021 मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे ACB, अँटी करप्शन ब्युरो, ACBने महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंदर्भात निर्दोष मुक्तता केलं होतं. म्हणजे 2021 मध्ये ACBने भुजबळांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर हा निकाल आला आहे. आता ACBने निर्दोष मुक्त केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशानुसार ईडीचा खटलाच चालू राहू शकत नाही असा युक्तिवाद करत छगन भुजबळ यांचे वकील यांनी दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. 2006 मध्ये छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. त्या काळात 3 प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे कंत्राट देत असताना त्यात अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी करण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे ACBने 2015 साली भुजबळ आणि इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरीतील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत आणि मलबार हिलमधील राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी म्हणजे 3 कामं होती. तिन्हीसाठी चमनकर डेव्हलपर्सना कंत्राट देण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा वेगळा खटला दाखल करण्यात आला होता. यंत्रणांनी असा दावा केला होता की चमनकर डेव्हलपर्सला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यात आला आहे. त्या बदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची कंपनी आणि ट्रस्टला लाच देण्यात आली. भुजबळ यांच्या वतीनं सांगण्यात आलं की त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही. 2021 मध्येच त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे आता ईडीच्या खटल्यालाही काही अर्थ राहत नाही. एकूणच सर्व ऐकल्यानंतर मुंबई स्पेशल कोर्टाने छगन भुजबळ आणि त्यांच्या मुलाला, पुतण्याला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केला आहे. भुजबळ यांच्यासाठी या वयात हा मोठा रिलीफ आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून हे प्रकरण गाजत होतं आणि
छगन भुजबळांकडे या निमित्ताने बोट दाखवण्यात येत होतं. आता कोर्टाचा निकाल आल्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी झालाय. भुजबळ स्वच्छ होऊन बाहेर आलेले आहेत. नमस्कार.